नमस्कार. पावसाळ्यातील माझ्या कोकणातल्या गावी भाग 2 मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये कोकणी माणसांचे साधेभोळे जीवन, त्यांचे कष्ट, उदरनिर्वाह कसा होतो, सोबत कोकण वाचवा जमीन विकू नका याचे सदुपयोग आणि दुरुपयोग नेमके काय ते बघून घेऊ. या मंडळी न्याहारी करायला, आणि आज बघा न्याहारी करण्यासाठी काय आहे, गरमागरम मस्तपैकी बनवलेला लहानांपासून मोठ्यांना आवडणारा आपला लाडका फोडणीचा भात. कोकणातल्या काही गावांमध्ये आता चिऱ्यांची गरज झाली, स्लॅबची गरज झाली, पण अशी दुर्मिळ घर तुम्हाला पाहायला मिळतील, मातीची घर. हे बघा, या ठिकाणी मातीचं घर तुम्हाला बाहेरून कलर बघून समजलं असेल की कोणता घर आहे ते. आणि या ठिकाणी बघा सुंदरसा मोगऱ्याचं झाड, हळूहळू फुलणार अशी मोगरी, आणि बाजूला अडुळसाची पानं. जर तुम्हाला खोकला आला असेल तर ह्या पानांचा रस केला जातो, बरोबर ना गे? रस करतात नाही जो? कसं करतात रस? रस घालायची, कांदो घालायचो आणि बुतूर म्हणजे बारीक चिरून घ्यायची पानं, बारीक पानं करायचो, बारीक कांदो घालायचो, रस घालायचो आणि त्याच्यात गुळ घालायचा आणि खायचं. मग खोकलं बंद होणार आहे ना? मग तुम्ही असंच करता? हा, असंच करतो. म्हणजे औषध काय गरज नाही? नाही, गरज नाही. चांगला. म्हणजे वर्षाचे 12 महिने? 12 महिने. बरा. मग तुमका देतो आम्ही. नाही, हा, कधी हो, बघलं देताच तुम्ही. तर अशी झाडं तुमच्या ठिकाणी असतील, नक्कीच कमेंट करा. ज्यांना खोकला म्हणा, फक्त खोकला बोलता, खोकला बोलतो, सर्दी विलती काय नाही? काय नाही, सर्दी झाली तरी खाल्लं तरी काय नाही. हा. आणि जर अशी वरती भागात आलो, ही अनंतांची फुलं जी देवाला वाहण्यासाठी वापरतात, तुम्हीच वापरतस ना? या ठिकाणी जास्वंद मोठ्या प्रमाणात येणार नाही ना? जास्वंद नाही, तर ही अशी अनंतांची फुलं. वा, सुंदर. आणि खाली हे गुलाब. आणि याच्या वरती बघा, हा जो दिसतो रोड पूर्ण गड डोंगराळ भागात. काय कसं रस्तो हा जाऊ? संबंध रस्तो ह्याच्यापासून लुडक्यापासून. हो, भरपूर रस्तो. म्हणजे वाघ बी येणार नाही थंय? वाघ सगळा तिकडे लुडक्यापासून तिकडे हा येणार नाही वाघ? नाही, लुडक्यापासून तिकडे भरपूर लांब हा निसून. म्हणजे पूर्ण आपलं कट्ट सिंधुदुर्ग जिल्हा सगळं दिसत. सगळा दिसत. आणि ते तिथून आमचं आपला देवस्थानाच्या कामात माणसं जातात ते वाटे. अच्छा. आता ह्या निशान बिशान सगळं आमचं तिकडे जाता. देव दिवाळी. मग वा, पण फिरायला येताला. धन्यवाद, छान माहिती सांगितलं, धन्यवाद आपला. आता कामाक नाही? हो, नाही, आता जातो. तुमका मुंबई आवडता? हो, माका मुंबई आवडता, पण ती कसं आता माझा होय संसार थाटल्यावरून नाही आवडला. आणि मुंबईत राहलंय काय, माका आता टेन्शन जाता हळली घालायची, पण 10 वर्ष काढलंय. बरं. माका मग तुमचा रोजगार बी चांगला आहे? चांगलं, अगदी व्यवस्थित, पद्धतशीर है ना? मुला सगळी मुंबई खात, काय माका टेन्शन नाही. मस्त. अगदी हसान खान खातो. वा, असं जीवन होया. बरोबर. बरोबर. आणि आम्ही कोणत्या उठण्याक नाही बसण्याक नाही, असं तर समाज आमचा म्हणजे शांत. ह्या करता त्या करता आमका ते आवडत ना. कोकण भागात पावसाला सुरुवात झाली. जमिनीतील मुळांपासून प्रकट होणाऱ्या शोभेच्या फुला दिसू लागतात. शेतीची कामे सुरू होतात. रानात मिळणाऱ्या रानभाजीचा आनंद हा वेगळाच. कारण दुपारच्या वेळेक पेच खाल्ली आणि रात्रीच्या वेळेक रानभाजीचा बेत होतो. मग ती खैची वासंदे, पेवगो, टायकूर, कुरडूची बेल, गोट्याची वेल इत्यादी काही. आतापर्यंत देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मी आणि 2 मामी आलोत रतांबे निवडायला. रतांबा म्हणजे ज्यापासून कोकम सरबत बनतो, कोकण सिरप, आगूळ, सोला आणि कोकम बटर. हे बघा, अशा प्रकारे सध्या आता पावसामध्ये पूर्ण वाट लागली, पण काही ठिकाणी पडलेत, ते आता निवडून घेऊ. ज्या वाटेने चालतोय, मोठा पाऊस लागला की हे सगळं पाण्याने भरलेलं असतं, आणि याच ठिकाणी गावठी काळे कुर्ले बाहेर पडतात, आणि ते पकडण्यासाठी इकडच्या लोकांची रात्रीची गर्दी असते तुफानी. अजून हा, डोंगरातून बाहेर पडतात. अस्सल प्युअर गावठी खेकडे, होय ना? समोर श्रीदेव ब्राह्मण देवस्थान आहे. हा, हे बघा, पडलेले तांबे अशी उचलायची. याचा फायदा कशासाठी आणि पुढेचं काय होणार ते पुढे बघूया. दर्गे ह्याच्यात ठेव.
आणि जाता जाता दिसली आम्हाला रानभाजी, ज्याला पेवगो म्हणतात, पेवगो. आणि अशी पानं काढून भाजी बनवायची. कशी बनवायची गे? आपण चण्याची डाळ घालायची, हे बघा ही पानं चिरायची, हा मिरची घालायची, बारीक चिरून मग कांदा टाकायचा आणि फोडणी द्यायची आणि लोसणीचे यायचे कांदे. हे ना टाकणार चणा डाळ किंवा तूर डाळ? चणा डाळ टाकायची, मग छान लागते भाजी. वा मस्त. तुम्ही करतास की नाही कधी? करतो काल केलेलं. वा काय भाजी बनवली छान छान मस्त झाली. घेऊन जायचं. हो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक बाल्टी भरून पण रतांबे मिळाले आहेत. विचार करा, पावसामध्ये सुद्धा रतांबे मिळतात. म्हणजे काढून नाही, खाली जे पडले असतात ना ते, त्यांचा वापर आता नेमका कसा होतो, कोणासाठी केला जातो ते बघूयाच. आणि सुंदर असं हे दत्त मंदिर. थोडीफार आता घेतलो आपण विश्रांती. आज पाणी बिणी पिऊया, मग पुढचा प्रवास करूया. अर्धी बाल्टी भरून आम्हाला मिळाले एवढे सारे रतांबे. काय काय चांगले आहेत अख्खे, काय काय थोडे असे भिजलेले आहेत, पण ते आम्ही चांगले, पण ते साईडला करून जे चांगले चांगले आहेत त्याची बिये आणि सोला बनवला घ्यायची. आता पटकन पटकन, जास्त नाही, अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल पटकन. हे फोडून घेऊया. याची बिया वेगळी त्या साईडला आणि याची सोला एका बाजूला. एके बाजूला काढायचं, एके बाजूला असे खराब असले ना ते एके बाजूला टाकायचं. तर आता आपण बिया काढतो बरोबर. त्या बियांचं तुम्ही करताच काय मग? मी घरगुती वापरासाठी किंवा व्यापाराच्या दृष्टीने आपल्या काय काढूचं असला तर बियांची मुठली काढायची, खायची. पण आता आता माणसाला झेपत नाही, त्याच्यामुळे आपण ते बिये झोडून घेऊन विकतो. आणि आगुळ म्हणून आगुळ बनवतो. आगुळ पण छान जातात. ह्याच्यात आगळात मीठ घालायचा, गाळवायचो, कोकमाक लावायचो, कोकमा सुकवायची, त्याचा परत लावायचो. चार पाच पवटी लावायला लागतो कोकमा. मग ती कोकमा साफ व्यवस्थित असणार, बरोबर काळी काळी कुळकुळीत होणार, असं होणार. आणि ती कोकमा मग आपल्या माणूस कशी पडान घेणार. त्याचा दर आता वाढला आहे. पहिला होता 250, आता 300 रुपये दर झाला. 300 रुपये. म्हणजे कोकमा घ्यायला गेला तुम्ही सोला, आपण मच्छीसाठी वापरतो म्हणा किंवा इतर कामांसाठी, तर त्याचा दर आहे 1 किलो 300 रुपये. आणि आगुळ म्हणत असतो मी. आगुळ पण आता कसा पहिला कसा 200 रुपये होता. आता काय आला, आता आगुळ पण दिसत नाही माणसाला, पण कोकमा पण नाही रानात, त्याच्यामुळे 250 रुपये. तर मंडळी, आपण मे मध्ये किती पण गरम झालं तर थंडासाठी लिंबू सरबत पितो, कोकम सरबत पितो. तर तो कोकम सरबत नेमका कोणत्या फळापासून बनतो? तर ह्या फळापासून, ज्याला रतांबे बोलतात, कोकम म्हणतात सोप्या शब्दामध्ये, आणि इंग्लिशमध्ये गार्निशिया इंडिका. कोकम सरबत नेमका कसा बनवायचा आमच्या कोकणातल्या घरगुती पद्धतीने, त्यावरती व्हिडिओ बनवलाय. आवर्जून पहा. लिंक दिलेले माझ्या पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. साधे बोळे सुशेगात जीवन कसे जगावे, लहान लहान गोष्टीत मिळणारा आनंद, त्यात समाधानी होणे आणि कुठेही न फिरता स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच मेहनत करून त्याला यश देणे, हे या माऊलींकडून नक्कीच शिकून घेण्यासारखे आहे. दुपारचे 1:30 वाजले, झाली आता जेवणाची वेळ. जेवणामध्ये बरेच आयटम आहेत. गोडी डाळ भात, म्हणजेच डाळ भात, वरण भात, मग असा थोडासा फोडणीचा भात, 2 वडे, वांग्याची भाजी, चटणी आणि सोलकढी. आजकाल सोशल मीडिया माध्यमावरती आपण पाहतो, वाचतोच की कोकण वाचवा, कोकण वाचवा. पण तो नेमका कोणापासून आणि कशासाठी? बरेच इन्फ्लुएन्सर, क्रिएटर, कंटेंट क्रिएटर आपापल्या परीने प्रयत्न करतात की आपल्या तळ कोकणातली गावे लोकांपर्यंत पोहोचावी. आमचं जीवनचक्र, रानमेवा प्लस निसर्गाने दिलेलं वरदान, हे नेमकं आम्ही कसं जपतोय ते लोकांना दाखवायला. कोणाला ज्यांना या गोष्टीची कधीच आयडिया नाही, कल्पना नाही, मग त्यांना सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा या ठिकाणी येऊन काहीतरी केलं पाहिजे, जमिनी विकत घेतल्या पाहिजे. सर्वांना शक्य नाही, तर ज्यांच्याकडे आहे मणी तेच लोक घेऊ शकतील कोकणातला हा गोडसर हणी. कारण बऱ्याच ऍक्टिव्हिटी या ठिकाणी होऊ शकतात. त्यांना सुद्धा वाटतं की आपण जमिनी घेऊन काहीतरी ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे. पण त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही बिंदासपणे करा, हरकत नाही. पण त्या ऍक्टिव्हिटी या निसर्गाला संपुष्टात आणणार असेल तर त्या काही कामाच्या नाही. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कथा काल्पनिक आहे पण रियालिटी बेसवर आधारित आहे. एक गाव होतं,
त्या गावामध्ये 10 ते 12 घरं आणि त्यामध्ये अजय नावाचा एक माणूस होता. त्याची शेती होती, भली मोठी शेती होती आणि त्या शेतीमध्ये विहीर होती. विहीर आणि बाजूला वडाचे झाड. त्या विहिरीमधूनच 10 ते 12 गावातल्या लोकांना पाणी मिळायचे. पाणी मिळायचं मुख्य स्तोत्र ते म्हणजे ती एक विहीर. बरेच वर्ष झाली लोकांना पाणी मिळायचं. घरामध्ये नळ नाही काय नाही, फक्त त्या विहिरीवरती संपूर्ण जीवन चालायचं. शेती व्हायची, फळझाडं यायची, सर्व काही. म्हणजे पाण्याचा साठा इतका मोठा व्हायचा की प्रत्यक्ष गावातली लोक अजय सोबत मिळून त्याच्या शेतात जाऊन त्या विहिरीची पूजा करायची. वडाला आपली ती नैवेद्य दाखवायची. म्हणजे बोलतो ना एक प्रकारे आपण वनभोजन. ते वनभोजन प्रत्येकली गावातली लोक मिळून आनंदाने मिळून मिसळून करायची. तर एक दिवस असा झाला की अजयला पैशांची खूप गरज होती. पैशांची गरज इतकी की त्याच्याकडे असून सुद्धा खूप कमी पडले. मग गावात लोकांनी मदत मागितली. तर गावात लोकांनी थोडे थोडे करून मिळवले. शेवटी मदत करून किती करणार हो, जे आपल्याला आहे तेवढंच करायचं आहे. पण ती मदत काही पूर्ण झाली नाही. अजून पैशांची कमी पडली. इकडे फिरला तिकडे फिरला पण शेवटी मार्ग काही सापडला नाही. मग घरातले बोलले की आपण आपली जमीन विकूया. जमीन विकून त्याचा जो काही मोबदला असेल ते आपण घेऊन आपली जी अडचण आहे त्यावर समस्या नक्कीच मिळेल. पण जमीन घेणार कोण, तेव्हा सुद्धा खूप प्रश्न आले, सर्वे झाले. मग जमीन मात्र घेणारी एकच व्यक्ती, बाहेरच्या राज्यातून येणारी खूप पैसेवाला. जेव्हा जमिनीचा सौदा झाला, जमीन विकली गेली, तेव्हा त्या जमीन मालकाने सांगितलं काय समोरच्या पार्टीला, माझ्या विकलेल्या जमिनीमध्ये विहीर आहे, त्या विहिरीच्या बाजूला मोठं झाड आहे, वडाचे झाड. तर गावातल्या लोकांचा जो मुख्य स्रोत आहे पाण्याचा तो त्या विहिरीवरती. त्या विहिरीमध्ये मिळणारे पाणी लोकांसाठी अडवायचे नाही. तात्पुरता का होईना पण त्या पार्टीने हो म्हणून सांगितली. तो अजय कुठे दुसऱ्या ठिकाणी गेला आणि त्याने जी जमीन विकली होती त्या जमिनीवरती तिसऱ्या पार्टीने म्हणजे ज्याने विकत घेतली त्याने भलं मोठं रिसॉर्ट बांधलं, स्विमिंग पूल बांधलं, म्हणजे खास पर्यटनासाठी. आता झालं काय की पाण्याचा जो मुख्य स्रोत होता लोकांसाठी, इतर गावात लोकांसाठी, तर ते जायचे. मोठा गेट बांधला होता. त्या गेटच्या थोडं आतमध्ये जाऊन विहीर होती, भलं मोठं झाड आणि त्याच्या शेजारी भला मोठं रिसॉर्ट. तर लोक आपले कळशी घेऊन, बरण्या घेऊन, बाल्टी घेऊन पाणी भरायला जायची. आणि मग पर्यटन वाढले, अतिथी वाढले, प्रमुख पाहुणे वाढले आणि गावातल्या लोकांना पाणी भरताना पाहून पर्यटन विचारायचे की आम्ही कोणत्या ठिकाणी आलो, एवढे पैसे खर्च केले आहेत तरी गरीब लोक कुठं कुठं येतात पाणी भरायला आणि का नाही येतात विहिरीमधून, जबकी रिसॉर्टची जागा आहे. तर जो होता मुख्य मालक त्याने एकदा दोनदा बघितलं आणि गेट बंद करून बाहेर पाटी लावली. सूचना, ग्रामस्थांना इथून आता पाणी मिळणार नाही. विचार करा मंडळी, ही मुख्य सूचना ऐकून गावातल्या लोकांचं काय झालं असेल. विहिरीवरती येणारी मोठी रांग पूर्णपणे निकामी झाली. गावातल्या लोकांना प्रश्न पडला की आता पाणी आणायचे कुठून, कारण 5-5, 10-10 किलोमीटरवरती पाण्याचा मुख्य स्रोत हा इतका जवळ असून सुद्धा पूर्णपणे संपला. काय काय लोकांना पाण्याचा पुरवठा नाही म्हणून गावं सोडली, काय लोक इकडे गेले तिकडे गेले आणि अशा प्रकारे गाव पूर्णपणे रिकामी झाली. आणि मग काय, पर्यटन वाढलं, रिसॉर्ट वाढले, ठिकठिकाणी जी जी गाव ओसर पडली होती त्या ठिकाणी कचरा झाला, प्रदूषण झालं आणि एक क्षण असा आला की ते रिसॉर्ट एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झाले. पण नेमके कसे, याला जबाबदार तो म्हणजे मानव निर्मित केलेला घाण कचरा. त्या विहिरी शेजारी असणाऱ्या, त्या झाडा शेजारी असणाऱ्या राखणदाराला, त्या ठिकाणदाराला त्याचा योग्य तो मान वर्षानुवर्षे मिळाला नाही. बोललो होतो की गावातील लोक वर्षातून एकदा त्या ठिकाणी नारळ ठेवायचे, गोड जेवण करायचे. का, कारण त्या ठिकाणदाराला, त्या राखणदाराला त्याचा मान मिळाला पाहिजे. तो सर्वांची रखवालदार करतो म्हणूनच पाण्याचा मुख्य साठा होता. पण इथे वर्षानुवर्ष पूजा झाली नाही, कोणी श्रीफळ दिलं नाही. जो होता रिसॉर्टवाला तो आपापल्या मजेमध्ये राहायचा. ही मी तुम्हाला काल्पनिक कथा सांगितली, पण आजच्या जगामध्ये रिअलिटी आहे. म्हणून सांगतो, जे जमिनी विकत घेतायत आणि जमिनी विकतायत त्यांना ह्या मुख्य गोष्टीचं महत्व पटवून दिलं पाहिजे. आणि त्याच्यापुढे अजून एक असं गाव जिथे मस्तपैकी शेती व्हायची, लोक आनंदाने शेती करायचे, धान्य पिकवायचे, त्याचा उदरनिर्वाह ते शेतीवरती होता. पण एक दिवस असा आला की सरकारने पूर्ण मोफत करून टाकलं धान्य. आता याने झालं काय, लोकांची शेती थांबली, जमिनी ओसड पडल्या, धान्य मिळत आहे पण चैनीच्या आणि मूलभूत गरजा ह्या कोण भागवणार. त्यासाठी तर पैसा पाहिजे ना, नाही का. मग जमिनी ओसड झाल्यामुळे मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जमिनी विकल्या आणि विकलेल्या जमिनीवरती मोठमोठे बिल्डिंगा, मोठमोठे हॉटेल्स
रिसॉर्ट्स तयार झाले आणि खऱ्या अर्थाने पर्यावरणाच्या मोठ्या नुकसानाला सुरुवात. जे पर्यटन क्षेत्र आहेत त्या ठिकाणी इको फ्रेंडली प्लॅनिंग आणून कसे ते पर्यटन पुढे नेता येईल त्यावर आपण विचार केला पाहिजे, ना की भयानक प्रकल्प आपल्या गावात आणून. पर्यटन क्षेत्र वाढलं मग स्थानिक लोकांना रोजगार मिळणार, मोठमोठ्या कंपनी प्रकल्प आले बाहेरच्या लोकांना रोजगार मिळणार.